नमस्कार. सहज रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण अगदी बिस्किटासारखी खुसखुशीत हलकी फुलकी छोट्या आकारातली दिसायला खूप सुंदर चवीला तर त्यापेक्षा अप्रतिम अशी शंकरपाळी तयार करणार आहोत. याचा रंग बघू शकता तुम्ही. चहू बाजूंनी अगदी एकसारखा बिस्किटाप्रमाणे आलेला आहे. तेलकट तर या अजिबात झालेल्या नाहीयेत. लहान आकाराच्या असल्या तरी भरपूर फुगलेल्या आहेत आणि याला लेअर सुद्धा भरपूर आलेले आहेत. अशा पद्धतीने हातावर दाबून दाखवते. याचा भुगा होतोय. याचा अर्थ शंकरपाळी आपली अगदी खुसखुशीत परफेक्ट झालेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये अर्धा किलो मैद्यासाठी इतर साहित्य अगदी योग्य प्रमाणात कसं घ्यायचं आणि अगदी परफेक्ट शंकरपाळी कशी करायची हे आपण आज बघणार आहोत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सहज रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. तर या ठिकाणी आपण अर्धा किलो मैदा घेतला. याला मेजरिंग कपने मोजतीये. हा बरोबर या कपाने 4 कप मैदा भरलेला आहे. तुमच्याकडे मेजरिंग कप नसेल तर घरातल्या कुठल्याही वाटीने किंवा मग कोणत्याही एखाद्या भांड्याने हा मैदा मोजून घेऊया. पण अर्धा किलो मैदा आपण 4 भांडे भरतील असाच भांड घेऊया, जेणेकरून आपल्याला इतर साहित्य मोजण्यासाठी सोपं होईल. बऱ्याच वेळेला मैद्याला आळ्या किंवा जाळ्या असू शकतात, तर त्यामुळे मैदा हा चांगला चाळून घ्यायचा. तर इथं मैदा चाळून घेतलेला आहे. यामध्ये आता चवीपुरतं मीठ घालायचं. कोणत्याही गोडाच्या पदार्थाला थोडंसं चिमूटभर मीठ घातलं की त्या पदार्थाची चव उचलून येते किंवा मग चांगली लागते. तर अगदी थोडंसंच मीठ घालायचं, जास्त मीठ इथं लागणार नाही. आणि आता यामध्ये तुपाचं मोहन घालूया. तर मोहन किती प्रमाणात घालायचं, तर 4 कप पिठासाठी आपण इथं अर्धा कप तूप घालूया. अगदी योग्य प्रमाण आहे. तूप खूप गरम करायचं नाही किंवा कडकडीत करण्याची गरज नाही. फक्त वितळवून घ्यायचं. असं आपण यामध्ये बोट घातलं तरी अगदी सहज घालता यावं. इतपत कोमट तूप असलं तरी चालतं. तर हे मैद्यामध्ये घालूया आणि मैद्याला पूर्णपणे हे तूप चांगलं मळून चोळून घ्यायचं. म्हणजे मैद्याच्या प्रत्येक कणाला हे तूप लागलं पाहिजे. कधीही मोहन घालताना तूप वितळवूनच घ्यायचं. घट्ट तूप घातलं तर त्याचं प्रमाण जास्त होऊ शकतं आणि मोहनाचं प्रमाण जर जास्त झालं तर शंकरपाळी तेलामध्ये विरघळू शकते. तर योग्य प्रमाणातच तूप घेतलं आपण. तर तुमच्या लक्षात आलंच असेल, 4 कप मैद्यासाठी आपण अर्धा कप तूप घेतलं, म्हणजेच मैद्याचा 8वा भाग आपण तुपाचा इथं वापरलेला आहे. जास्त प्रमाणात सुद्धा तुम्हाला शंकरपाळी करायची असेल तर प्रमाण असंच घ्या. सर्व साहित्य डबल तुम्ही घेऊ शकता आणि अशा योग्य पद्धतीनं शंकरपाळी अगदी खुसखुशीत बिस्किटासारखी करू शकता. आता यात आपल्याला बेकिंग पावडर घालायचे. अगदी थोडंसं, म्हणजे हा टीस्पून 1/4 टीस्पूनचा आहे, छोटा चमचा आहे. तर तो सुद्धा आपण अर्धाच घेतलाय. जेवणाच्या चमच्याने म्हणाल तर पाव चमच्यापेक्षा सुद्धा थोडीशी कमीच बेकिंग पावडर या ठिकाणी घालायची. बेकिंग पावडर घातल्यामुळे ही आपली शंकरपाळी बिलकुल तेलकट झालेली नाहीये. लक्षात घ्या, आपल्याला बेकिंग पावडरच वापरायचं या ठिकाणी. बेकिंग सोडा अजिबात वापरायचा नाही. बेकिंग पावडरमुळे काय होतं, शंकरपाळी अशी विखुरल्या जात नाही आणि चांगली टम्म फुगते. तर थोडीशी बेकिंग पावडर नक्की यामध्ये वापरून बघा आणि तुम्हाला मी दाखवणारच आहे. आपली शंकरपाळी ही बिलकुल अशी तेलकट झालेली नाहीये. तुपाचं योग्य प्रमाण होण्याची अजून एक खूण आहे. हे बघा, या पिठाची अशी मूठ वळून बघायची. अशी गच्च मूठ वळल्या गेली की समजायचं आपलं तुपाचं प्रमाण अगदी योग्य झालेलं आहे. आता आपण याला मळून घेऊया. तर हे पीठ मळण्यासाठी आपण एक साखर आणि पाण्याचं मिश्रण तयार करूया. त्यासाठी अर्ध्या कपपेक्षा थोडीशी जास्त पिठी साखर घेतलीये. तर या ठिकाणी तुम्ही साखरेचं प्रमाण थोडंसं आवडीप्रमाणे वाढवू शकता, पण जास्त साखर वापरली गेली की शंकरपाळी आपली कडक होते. आपण साखर जेवढी घेतली तेवढंच पाणी घ्यायचं, म्हणजे अर्धा कप पाणी या ठिकाणी लागतं. आणि हे मिश्रण आपण एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेऊ किंवा मग याला थोडंसं गरम केलं तरी चालेल, परंतु खूप जास्त उकळवायचं किंवा याचा पाक वगैरे आपल्याला या ठिकाणी करायचा नाही. आता मंद गॅसवर याला आपण गरम करून घेऊया, जेणेकरून साखर लवकर विरघळेल. तर याला थोड्या वेळासाठीच गरम करून हलवूया आणि आता गॅस बंद करायचा आहे. साखर चांगली विरघळल्या गेलेली आहे. हे मिश्रण आता आपण थंड करून घेऊया. कोमट मिश्रण असेल तरी चालतं, परंतु खूप कडकडीत मिश्रणामध्ये हे कणिक मळायची नाहीये. आता हे तूप लावून ठेवलेल्या मैद्यामध्ये हे थोडं थोडं मिश्रण घालत आपल्याला याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा. मिश्रण आपलं हे कोमट झाले. आपण सहज यामध्ये बोट बुडवू शकतो
इतपत कोमट झालं तरी चालतं. आवडत असल्यास पाण्याऐवजी यामध्ये अर्धा कप दूध घातलं तरी चालतं. म्हणजे दुधाने ही शंकरपाळीचा रंग छान येतो, परंतु जास्त दिवस जर ही शंकरपाळी राहिली तर एक थोडासा वेगळा वास येतो. त्यामुळे इथं मी पाणीच वापरले. आता हे थोडं थोडं मिश्रण करत करत आपल्याला घट्टसर गोळा मळायचा आहे. हे पीठ घट्टच मळलं पाहिजे. खूप सैल जर पीठ झालं तर शंकरपाळी आपली कडक होऊ शकतात किंवा मग मऊ सुद्धा पडू शकतात. तर त्यामुळे हे बघा, असं लागलंच या ठिकाणी तर थोडंसं पाणी अजून आपण लावू शकतो. हे पीठ खूप कडक झालं म्हणजेच खूप घट्ट झालं तर मात्र आपल्याला याची पोळी लाटता येणार नाही. त्यामुळं पोळी लाटता यावं इतपत घट्टसर आपण हे पीठ मळून घेऊया. हे चपातीप्रमाणे खूप वेळ याला मळायची गरज नाही. अगदी व्यवस्थित एकजीव थोडंसं झालं की आपण याला मळायचं बंद करूया, जेणेकरून याच्या लेअर व्यवस्थित येतील शंकरपाळीमध्ये. खूप जास्त मळून आपण याला मऊसूत केले तर लेअर एवढ्या जास्त दिसणार नाहीत. आता हे पीठ मळून झालंय आपलं. याच्यावर झाकण ठेवून अगदी 5 किंवा 10 मिनिटापर्यंतच आपण याला ठेवणार आहोत. 5-10 मिनिटापेक्षा जास्त वेळ याला ठेवायचं नाही. हे पीठ मळून अर्धा एक तास जर आपण ठेवलं तर यातलं तूप थिजल्या जातं आणि मग याची पोळी लाटता येत नाही. त्यामुळे लागलीच हे शंकरपाळी आपण लाटून घेऊया. तर याचे थोडे मोठे मोठे उंडे करून घेऊ. साधारण एवढ्या पिठामध्ये 3 ते 4 उंडे आपण करूया. यातला एक उंडा घेऊन हाताने असे कडेला दाबत दाबत याचा उंडा तयार करून घेऊ. म्हणजे मग पोळी लाटताना जास्त क्रॅक जाणार नाहीत. असे यामध्ये मोहन भरपूर असल्यामुळे क्रॅक जातोच, पण अशा पद्धतीने जर पोळी लाटली तर थोडीशी कमी क्रॅक जातात. तर तुम्ही बघू शकता, एवढी मी हातावर मोठी पोळी याची केलेली आहे हातावरच. आणि आता याला लाटूया. लाटताना याला तेल किंवा पीठ काहीही लावण्याची गरज नाही. हे पीठ आपण घट्टसर मळतो त्यामुळे पोळपाटाला किंवा बेलण्याला अजिबात चिटकत नाही. हे बघा, अगदी सहज पोळी लाटल्या जाते. तर ही अशी पातळसर पोळी आपण लाटून घेऊ. मी या ठिकाणी खूप छोटे शंकरपाळे केलेले आहेत. अगदी चिंचोका असतो ना, चिंचेचं बी जे असतं तेवढ्याच आकाराचे शंकरपाळे केलेले आहेत. हे दिसायला खूप छान दिसतात. त्याचप्रमाणे पटकन तळून तयार होतात आणि चवीला तर अप्रतिमच आहेत. आपण याचे अगदी छोटे छोटे शंकरपाळे तयार करणार आहोत. त्यामुळे खूप जाड पोळी ही ठेवायची नाही. मध्यम जाडीची अशी ही पोळी आपण लाटून घेऊया. आपली पोळी लाटून झालेली आहे. हे बघू शकता तुम्ही. खूप जाड नाही, खूप पातळ नाही, अशा पद्धतीची ही पोळी लाटली. आता कडेचा थोडासा भाग काढून घेऊया आणि अगदी जवळजवळ हे असे काप देऊन घेऊया. एक सारख्या आकारात येतील असा प्रयत्न करायचा. अशी शंकरपाळी करताना मेहनत थोडीशी जास्ती लागते, परंतु जेव्हा हा पदार्थ तयार होतो ना तर बघतच राहावं असं वाटतं. इतका सुंदर हा शंकरपाळीचा प्रकार आहे. तुम्हाला मोठ्या आकाराची शंकरपाळी आवडत असतील तर ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी करू शकता. सर्व प्रोसेस याच पद्धतीने करायची आणि मग मोठे मोठे शंकरपाळे तुम्ही इथे कट करून घेऊ शकता. मी आज इथे थोडेसे वेगळ्या पद्धतीचे छोट्या आकाराचे तयार केलेले आहेत. कडेचा थोडासा भाग काढून घेऊया आणि आता आपण याचे असे उभे काप देऊया. तुम्ही बघू शकता, अगदी छोट्या प्रमाणात एक सारखी अशी शंकरपाळी आपली तयार होत आहे. अशाच पद्धतीने सर्व पोळ्यांच्या शंकरपाळ्या आपण तयार करून घेऊया. पोळीच्या गोल भागावरील असे त्रिकोणी शंकरपाळे तयार झालेले आहेत किंवा वेडेवाकडे झालेले आहेत, ते काढून मोडून घेऊया आणि दुसऱ्या बॅचमध्ये हे पीठ घालूया. म्हणजे सर्व शंकरपाळी आपली अगदी चौकोनी तयार झालेली दिसेल. तर ही बघा, आपली शंकरपाळी तयार झालेली आहे. आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. अगदी चाकूच्या साह्याने हे पोळपाट थोडासा असा उभा करून काढून घेतली की एकदम सहज निघतात. कुठेही हे शंकरपाळी चिकटलेले नाहीयेत आणि एकमेकांना थोडेसे चिकटल्यासारखे वाटले ते सुद्धा आपण अशा पद्धतीने हाताने वेगळे करून घेऊ शकतो. जेव्हा आपण शंकरपाळी लाटायला घेतो तेव्हा गॅसवरती तेल गरम करत ठेवायचं. म्हणजे आपली शंकरपाळी लाटून कापून होईपर्यंत हे तेल चांगलं गरम होतं. तर मध्यम गरम असं तेल पाहिजे आपल्याला. एक शंकरपाळी यामध्ये सोडून पाहिली, ती थोड्या वेळाने याला बुडबुडे येऊन वर येते, करपत नाही किंवा यामध्ये विरघळत सुद्धा नाहीये. असंच तेल आपल्याला गरम पाहिजे. तर अशा तेलामध्ये आता आपण सहज येतील एवढी शंकरपाळी घालायची. खूप जास्त शंकरपाळी या तेलामध्ये झाली तरी सुद्धा शंकरपाळी आपले विरघळतात, कारण की तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि मग शंकरपाळे विरघळू शकतात.
आणि आपलं तेल खूप जास्त कडकडीत गरम झालं तरी सुद्धा शंकरपाळी आपली वरतून त्याला डार्क कलर येतो आणि आतमध्ये कच्चीच राहू शकतात. आणि कमी गरम तेल असेल तर शंकरपाळी विरघळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मध्यम गरम तेल झालंच पाहिजे, याची मात्र दक्षता घ्यायची. एखाद मिनिटभर याला बिलकुल हात चमचा काही लावायचं नाही. 1 मिनिटानंतर हे बघा, तुम्ही बघू शकता आपल्या जेवणाचा जो चमचा असतो त्या चमच्याने आपण याला सतत ढवळत एकसारखा रंग येईपर्यंत याला मंद गॅसवरच तळून घेऊया. अजून शंकरपाळीचा कलर बदललेला नाही तोपर्यंतच ही तुम्ही बघू शकता इतकी फुलून डबल जवळपास ही शंकरपाळी झालेली आहे. तर अगदी व्यवस्थित ही शंकरपाळी फुलल्या गेली की मग मात्र गॅस थोडासा वाढवला तरी चालतो आणि मग सतत ढवळत आपण ही शंकरपाळी एकदम खुसखुशीत होईपर्यंत किंवा मग बदामी रंगावर तळून घेऊया. आता आपली शंकरपाळी भरपूर फुललेली आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता याचा रंग सुद्धा बदलतोय. आता आपण चमचा बाजूला ठेवून आता आपण झाऱ्या लावूया. आता ही शंकरपाळी आपली जवळपास तयार झालेली आहे. याचा रंग तुम्ही बघू शकता. इतक्या रंगावरच आपल्याला ही शंकरपाळी काढून घ्यायची. खूप जास्त रंग याचा डार्क होईपर्यंत या तेलामध्ये बिलकुल तळायचं नाही, कारण की तेलाबाहेर काढल्यानंतर सुद्धा याचा रंग थोडा वेळ डार्क होतो. तर आपल्याला अशीच शंकरपाळी तयार करायची आहे. तुम्ही बघू शकता कढईच्या तळाशी बिलकुल याचा गाळ राहिलेला नाही. याचा अर्थ आपली शंकरपाळी तेलामध्ये बिलकुल विरघळलेली नाहीये, अजिबात तेलकट झालेली नाहीये, भरपूर फुललेली आहे. एकूण एक शंकरपाळी आपली हे बघा अशा पद्धतीने खूप फुललेली आहे, व्यवस्थित तळल्या गेलेली आहे. याचा रंग जरी फिका दिसत असेल पण ही शंकरपाळी अगदी परफेक्ट अशी तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सहज रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा.